आपका सब दुख दर्द सबका समझता हूँ, हम प्रश्न समझ गए। मेरा एक सवाल है, एक तो अगर इसके नाम पे घर है वो आपका स्पॉट डेथ हुआ तो उसके पीछे क्या होता है, का क्या होगा, मतलब इन्हें के बारे में और समझो इंजीनियर हॉस्पिटल से और हॉस्पिटल से तो उसका जो होगा जो भरता था तो उसके पीछे क्या होगा, उसको पीछे क्या एक्शन कर सकते जो भी बात है वो फ्री मार्केट तो ऑलमोस्ट पहला सवाल था कि ईएमआई अगर रुका देंगे तो इम्पैक्ट क्या होगा। ईएमआई रुका देंगे क्या उसका इम्पैक्ट होगा, मैं वो बता नहीं सकता। वो मैं बता नहीं सकता, मतलब ईएमआई इम्पैक्ट, ईएमआई जब भी आप रोकेंगे, कोर्ट ने डायरेक्शन दे दिया आपका ईएमआई रुकने के लिए तो ठीक है, मगर कोर्ट ने डायरेक्शन देने के बाद आप बोलेंगे सिविल में क्या होगा, उससे मेरा कंसर्न ही नहीं, मतलब उससे आपका भी कंसर्न नहीं होना चाहिए, ऐसा मुझे लगता है। सिविल का कंसर्न है, इसके लिए तो होगा नहीं है साहेब। एक शब्द घ्या, मी मराठीत बोलतो, मला हिंदीत नाही, एक आता आपण काही गोष्टी समजून घेऊया, त्याच्यानंतर आपण चर्चेला बसूया। पहिला आपल्याला ईएमआय थांबवायचं की आपण ठरवूया ईएमआय थांबवायचा आता त्याचा इम्पॅक्ट सिव्हिलवरती येणार का, तर त्याचा इम्पॅक्ट सिव्हिलवरती येणार। आता ते कोर्टाने डायरेक्शन्स देऊन आपण ईएमआय थांबवला तर त्या प्रत्येक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला, म्हणजे कोणी या बँकेतनं घेतला असेल, कोणी प्रायव्हेट एनबीएफसी कडनं घेतला असेल, प्रायव्हेट लोन म्हणत नाहीये मी, एनबीएफसी असेल म्हणजे इंडिया होम लोन्स असू दे, इंडिया बुल्स असू दे, त्यांच्याकडनं जर लोन घेतलेला असेल, त्यांनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं लोन घेतलेलं असेल, कोर्टाने तशी डायरेक्शन फॉर्च्युनेटली दिली तर त्याचा सिव्हिलवरती इम्पॅक्ट येणार नाही। आपण त्या लोकांना तसं ते सिव्हिल यांना म्हणतो की ही नावं यांचा ईएमआय थांबवला गेलेला आहे म्हणून। एक दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये की 16% 17% आपण इंटरेस्ट भरतो आहोत, इंटरेस्ट कसा इन्फ्लेट झाला, म्हणजे अगोदर माझा ईएमआय 5,000 होता तो आता 10 आणि 11,000 झाला असं म्हणतोय। आता त्याच्यामध्ये जो गव्हर्नमेंटनी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जो कंपोनंट दिला असेल, जो माझ्या माहितीत काहीतरी 2.5 लाख आहे, तो कंपोनंट विड्रॉ केला, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने सेंट्रल गव्हर्नमेंट तो कंपोनंट विड्रॉ केला कारण ती स्कीम एक्झिक्यूट झाली नाही। वो बैंक वाले बोल रहे हैं आपने को बिल्डिंग पोजीशन 36 पोजीशन में आला पाहिजे, कंट्रोल में जाओ। अरे एलएनटी में नहीं गया वापस, आईएफएल में वापस नहीं गया, सिर्फ इंडिया बुल्स में गया। तुम्ही तुमची बिल्डिंग झाली का, गव्हर्नमेंटने पैसे दिले, माझा प्रश्न समजून घ्या, गव्हर्नमेंटने पैसे दिले होते ना, प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला म्हणून ते पैसे परत गेले, शासनाची चूक काय आहे त्याच्यामध्ये, आपण हो की नाही मध्ये बोलूया। या पूर्ण प्रोसेस मध्ये शासनाची काही चूक आहे का, शासनाने तुम्हाला ते 2.5 लाख रुपये दिले होते, त्यामुळे विषय समजून घ्या पहिला आपण। ऐका ना, बराच वेळ दिली आवाज सुरू ऐकतो, मला कंटाळा आला, आपण जरा विषय समजून घेऊया, प्रत्येकाचे प्रश्न असू शकतात, माझं पण समजून घेऊया। हा त्याच्यानंतर बोलूया ना, म्हणजे गव्हर्नमेंटने त्यांचे पैसे दिले, प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला म्हणून ते पैसे विड्रॉ केले, विड्रॉ म्हणजे गव्हर्नमेंटने विड्रॉ केले असतील, आपल्याला माहिती नाही याच्यावर रेकॉर्ड, प्रत्येकाचे पैसे आले की गेले त्याचा कोणाकडे रेकॉर्ड आहे का, आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कडनं डिरेक्शन आले तुम्हाला की जे पैसे आम्ही तुम्हाला दिले होते ते प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला म्हणून परत हे केलेले आहे। मग तो जो आर्थिक भूर्दंड आहे, जो 2.5 लाखाचा फायनान्शियल म्हणतात जो बोजा जो असेल तो त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वरती येणार, त्याचाच बेनिफिट मिळाला होता ना आपल्याला। आपला ईएमआय का कमी होता, कारण गव्हर्नमेंटने पैसे भरले होते, ते पैसे काढून घेतले की ते पैसे कोणाकडे वसूल केले जाणार। आपण प्रत्येक जण एकाच विचारामध्ये पहिले येऊया, आपल्याकडे वसूल केले जाणार 3 वर्ष प्रोजेक्ट कंप्लीट व्हायचं होतं, झाले नाही। आता तो जेव्हा ईएमआय वाढतो तर फायनान्शियल ऑर्गनायझेशनची इन्स्टिट्यूशनचं कर्तव्य आहे की ते पैसे परत गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्या पैशाचा भुर्दंड लागणार, असं कोणाला ईमेल किंवा पत्र आलं का? फक्त इंडिया बुल्स से आला है।
हा, आता किती इन्स्टिट्यूशन मधून आल्या ना ते चेक करा. म्हणजे त्याच्यामुळे आपला ईएमआय वाढलाय. आता तो जो अॅन्युअली ईएमआय वाढतोय ना त्याचं कारण असतं ते आपल्याला चेक करायला पाहिजे की किती टक्क्यांनी वाढतोय तो. कारण तुम्ही जो भरलेला आहे त्याला म्हणतात प्री ईएमआय. प्री ईएमआय, ईएमआयच्या अगोदर तो जो पोझिशन मिळायच्या अगोदर जो आपण इंटरेस्ट कमवतो किंवा जे पैसे तुम्ही भरलेले असतात त्याच्यावरती जो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पैसे घेते त्याला म्हणतात प्री ईएमआय, जिकडे तुमचा ईएमआय चालू झालेला असतो. जर पोझिशन मिळालं असतं आपल्याला तर त्यांनी ईएमआय चालू केला असता. आज जवळजवळ 10 वर्ष आपण ईएमआय भरत असू. या संदर्भात आपण सातत्याने त्यांच्या ऑफिसमध्ये गेला असाल, पण कधी आपण पत्र व्यवहार केला का त्यांच्या बरोबर? म्हणजे ऍज ऑन डेट मी जर विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये मी माझी बँक स्टेटमेंट काढली तर त्या बँक स्टेटमेंट मध्ये मी किती पैसे भरले या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला ते दिसेल. ते दिसू शकतं ना. म्हणजे वैभव साटमनी 1 लाख रुपये वर्षाला भरून गेल्या 10 वर्षामध्ये 10 लाख रुपये या फायनान्शियल ऑर्गनायझेशनला प्री ईएमआय म्हणून दिले. त्याच्यामध्ये मला लिबर्टी मिळाली तर कायच आहे. या सगळ्या निकषांवरती आपण न्यायालयामध्ये आपली बाजू मांडू शकतो. आणि जोपर्यंत माझं प्रोजेक्ट चालू होत नाही तोपर्यंत मला ईएमआयची लिबर्टी द्यावी अशी आपण न्यायालयासमोर विनवून प्रार्थना करू शकतो. आणि न्यायालयाने ती प्रार्थना मान्य केली. कारण तो काय एका दिवसातला प्रोसेस नाहीये. कारण तुम्ही 5,000 लोक आहात. कोणी कुठल्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन मध्ये घेतले त्याचा पण माझ्याकडे ॲझॉर्टेड डॉक्युमेंट नाहीये. कोणी स्टेट बँककडनं घेतली असेल, कोणी या बँककडनं घेतली असेल, कोणी त्या बँककडनं घेतली असेल. ते सगळे कन्सॉलिडेट होऊन जर माननीय न्यायालयाने आपल्याला लिबर्टी दिली तर ज्या दिवशी प्रोजेक्ट चालू होईल आपण प्रयत्न करू ज्या दिवशी पोझिशन मिळेल. प्रोजेक्ट चालू होण्यापेक्षा प्रत्येकाला घर हे महत्वाचं आहे. ज्या दिवशी मला पोझिशन मिळेल, कारण मी गेली 10 वर्ष ईएमआय भरतोय, तेव्हापासून मी ईएमआय भरेल अशी लिबर्टी मागायचा प्रयत्न करू शकतो. पण या सगळ्याचा इम्पॅक्ट सिव्हिल वरती काय येईल, फायनान्शियल ऑर्गनायझेशन कसा रिस्पॉन्ड करतील हे मला सांगता येणार नाही. अशी कधी केस झाली की फायनान्शियल ते कंपनी तेवढा रिलीफ घेऊन नंतर त्याचं व्याज वसूल करते, असं कधी झालं? नाही, मला कळणार नाही तुमचा प्रश्न. आता गॅप जो असेल ईएमआय गॅप बरोबर. 3 वर्षानंतर आपलं काम चालू झालं बरोबर. बरोबर. 3 वर्षाचा फायनान्शियल लॉस घ्यायला बनणार नाही. मी कसा लॉस 100%. तो जो लॉस आहे त्यावेळी ती फायनान्शियल कसा कंट्रोल करेल, कोर्ट कसं कंट्रोल करेल की बाबा याला इंटरेस्ट एवढाच लावणार आहे, त्याच्यावरती जाऊ शकत नाही, कारण आम्ही दुसऱ्या बँकमध्ये पण जाऊ शकत नाही. ना आपण इंटरेस्ट लावलं जाणार नाही. सर अभी अपना घ्यायचं नाही. आपलं मागणं असेल की बघा प्रत्येकाने जे घर घेतले ना त्याची किंमत माझ्या माहितीत 7 ते 8 लाख रुपये. बरोबर. 7 ते 8 लाख रुपये घर घेणारा माणसाचा वो आसपास 8 लाख 6 लाखाच्या वरती नाहीये ना. इसका 1 लाख है, 7 लाख के अंदर इसका 1 BHK है, 13 लाख मॅक्सिमम प्राइस काय असेल? सर 1 RK 1 BHK 2 BHK यहाँ सर 2 BHK मेरा 22 लाख सर मेरा क्या खाएगा our argument, my friend, our complete argument will be that I belong to a fourth strata of the state, wherein I should get a liberty that when the possession will be given to me, on that day I am ready to make the payment. आणि तो जो तेवढा जो 1 वर्ष 2 वर्ष तो जो गॅप राहील त्याचा इंटरेस्ट ही माझ्याकडनं घ्यायचा नाही की 10 वर्ष मी पैसे भरलेले आहेत. काय म्हणतात साहेब, ही अशी रेअर केसेस असतात, अशा रेग्युलर येत नाही. कारण तुमच्या ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये अडचण कशी आहे, तुम्हाला ऍडव्हान्टेज काय तुम्हाला सांगतो, तुमच्या फ्लॅटची किंमत आहे ना तीच 15-20 मध्ये, म्हणजे ज्या न्यायालयाच्या दृष्टीने जेव्हा बघेल ना तुम्ही काय मुंबई काय म्हणजे मुंबईच्या शहरामध्ये आपण राहत नाही जिकडे फ्लॅटची किंमत 50 लाख 1 कोटी असेल.
बोलो ना. तिकडे माणसानं आयुष्यात सगळी पुंजी एकत्र करून माणूस हे घर घेतोय. बरोबर. त्या ग्राउंड फ्लोरती आपण लिबर्टी मागायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या लोकांनी घरं घेतली आहेत त्यांच्यामध्ये माझ्या माहितीत तरी बऱ्याचशा लोकांनी म्हणजे एक 75% ते 80% लोक बँकेच्या भीतीने का महिना, लाजारी का महिना, लोक फोन करतात त्या याच्या का महिना, प्रत्येकाने EMI सातत्याने भरत असतात. लॉकडाऊन मध्ये देखील भरला हे फक्त ना जे आर्थिकदृष्ट्या दुर्गम असतात ना तीच लोक करतात. आम्हीच भरले, काय खूप कमी पगार. मी तुम्हाला सांगतो, जर आता तुमचा डेव्हलपर जो आहे त्याचे जेव्हा NCT मध्ये गेला त्यांनी 1.5 कोटीच भरले दिले नाही म्हणून तो NCT मध्ये त्याचा माणूस, म्हणजे दॅट वॉज अन ऍब्सोल्यूट प्लॅन अँड कॉन्स्पिरसी अगेन्स्ट यू. यू आर परफेक्ट सर. ते त्या लोकांनी तसं ठरवलं. पण Yes, yes. ह्या याच्यामध्ये जेव्हा 5,000 लोकांचा प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा प्रत्येक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी मोठा विषय असतो. तुम्ही 500 म्हणजे समजा 10,000 हजार करून अशा बऱ्याचशा लोकांचा किती क्वांटम आहे ना त्याचा अंदाज नाही. आणि हा फिगर जो असेल ना तो पण छोटा मोठा फिगर नसणार आहे. 5,000 थोडंसं तुम्हाला थांबवतो. हा. माझं नाव विनोद शेलार, मी B2116 मध्ये राहतो. किसन सरांना मी बऱ्याच वर्षांपासून बघतो, त्यांचे मेसेज बघतो, ते खूप ऍक्टिव्ह आहेत. इव्हन बरंच चांगलं काम आपण करतो. वाईट नाही. प्रश्नच बोलतो की आतापर्यंत जे झालं ऍक्च्युली काय झालंय की 4 टोटल्स आपले हे आहेत. तुम्ही एखादी काठी घेतली तर कोणीही तोडू शकतो. त्या 4 काट्या जर तुम्ही एकत्र केला तर कोणाचा बाप तोडू शकत नाही. ही गोष्ट बरोबर मान्य करता तुम्ही. पण हे 4 ग्रुपमध्ये काय हे लोक आपापसात भांडतात की तू ह्याला बोल, तू त्याला बोल, तू त्याला बोल, त्याला बोल. ज्यांनी घरं घेतलेली आहेत ती सगळी मराठी माणसं असू द्या, UP वाली माणसं असू द्या, कोणी असू द्या, पण सगळे ते मिडल क्लास फॅमिली आहेत. मिडल क्लास नको, आपण लोअर मिडल क्लास. लोअर मिडल क्लास एकदम खालच्या माणसं आहेत. माझं म्हणणं आहे फक्त प्रोजेक्ट चालू करणं. आतापर्यंतच मी बघितलं तर दीप्ती मुंजा किंवा कियानीचं त्यांचं 1,32,00,000 मेसेज आहे बिलचा. तो लोकांच्या बाहेर लोकांच्या खिशातून घेणार का? खिशातून घेणार ना. नहीं गया, सुनो बता रहा हूँ. इनडायरेक्टली लेंगे सर आप. नहीं गलत बात है. सुनो बात, आप प्रश्न पूछो खाली. ठीक आहे, घेणार आणि रियालिटी मध्ये घेणार. यामध्ये काय होतं, काय नुकसान आहे? जेव्हा EMI स्टार्ट होतो एका माणसाला समजा 5,500 रुपये EMI, 5,500 माणसं आहेत, 5,000 रुपये इंटरेस्ट झाला, 1,20,000 रुपये. आता हे 2024 पासून कार्यरत आहे. 2024 ची मीटिंग बघितली मी, त्यामध्ये यांनी कमिटमेंट केलंय मी मे 2025 ला पैसे देतो लोकांना. कुठल्या बेसवरती दिलं कमिटमेंट? वकील वकील म्हणून सॉरी मला माझा तुमच्या ओके, मी EMI बद्दलच बोलतो. ठीक आहे सर, मला फक्त एवढंच शुअरिटी पाहिजे त्यामध्ये की 100% हे काम वर्किंग आहे, होऊ शकतं. कारण की काय होणार माहिती का, जर आपण ह्याच्यावरती ऑलरेडी लोक पाण्यात काय चिखलात काय त्याच्या खाली मिळाली. आता माणसानं बोलली की बाई पूर्णपणे मला मराठीच मिळाली. अक्षरशः कंडिशन त्या मुलीच्या शिक्षणाचा विचार, कोणाच्या बाळांचा भरपूर बरेच प्रॉब्लेम झाले. अजून जर 10 ठिकाणी लोक भांडत बसली तर अजून 4 वर्ष केस झाली किंवा 5-10 वर्ष, तोपर्यंत लोकांचा EMI समजा आता पॉझिटिव्ह आला तर वाचतील, पण समजा निगेटिव्ह आला ती प्रिन्सिपल अमाऊंट होणार आहे कशामध्ये, त्यांच्या लोन मध्ये, तर ते पैशांचा प्रॉब्लेम होणारच आहे त्यांना. कुठली प्रिन्सिपल अमाऊंट जी आता माझी आउटस्टँडिंग आहे, समजा माझी आउटस्टँडिंग 5.5 लाख रुपये, माझा EMI जातोय 10,000 रुपये, त्यातला 8,000 रुपये इंटरेस्ट जाते. समजा आपण आज वकीलला नात्याने आपण कोर्टात टाकली, अपील केली, कोर्टाने समजा मान्यता दिली आपल्याला की नाही इंडिया बुल्स किंवा हे सगळे कोणी घेऊ नका EMI, तो EMI स्टॉप झाला 2 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी, मिनिमम मॅक्सिमम 2 वर्षासाठी झाला किंवा 5 वर्षासाठी झाला. 5 वर्षामध्ये जर तो समजा भविष्यात त्यानंतर बोलले की बँक बोलली, बँकेने पण केस केली की नाही आमचा स्वतः मी तुम्हाला बघून लोन दिलं ना की मी कोर्टाला बघून लोन दिलेलं आहे, मी कोणाला ओळखतो तर बायस ओळखतो. एक्झार्बिया बिल्डर तुम्ही आणला, त्याला निवडलं तुम्ही लोकांनी, तुम्ही माझ्याकडून काय होताय, तुम्ही एक पैसा तुम्ही त्यांच्याकडून घ्या त्या गोष्टीचा. म्हणजे माझं म्हणणं काय की भविष्यात जर निगेटिव्ह रिझल्ट आला तर माणसं अजून बुडतील आणि त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यापेक्षा मला फक्त एक ओपिनियन होतं, एक मी काय यांच्या एवढा मोठा नाही, 4 माणसं त्यांची, 4पैकी कोणी पण अध्यक्ष बना, कोणी पण घेताळ बना, कोणी पण काय बना, लोकांचा प्रोजेक्ट चालू करून द्या. तो जो बिल्डर कोणी आहे, जो बिल्डर आहे 70% काम चालू झालं. जर तो बिल्डर पुन्हा सबमिट करतोय त्याला पण मार्केटमध्ये नाव ठेवायचं स्वतःच, तो काय असं नाही तो तुम्हाला तुकडा रस्त्यावरचा आहे. जर त्याला काम चालू ठेवायचं 2024 मध्ये बोलला तो त्याने सबमिट केलेलं, तर त्याला प्रोजेक्ट चालू करायला काय नाही दिला लोकांना. आज 2024 2026 म्हणजे किती इंटरेस्ट लोकांचा गेला आजच्या तारखेत.
कोणच कळलं नाही यांच्यामध्ये चारही ग्रुपला कोणी असा विषय नाही घेतला की बस चालू करा. आपण परत एकदा सर जी तुमच्याकडे एकच प्रश्न आहे, सर जी, मला सरकार पूछवाना है, आज सरकार काम पूछवाना आप. officially मला बँकेकडून लेटर भेटेल का की बाबा तुझा ईएमआय स्टॉप किती झाला? सर एक मिनट सर प्लीज इधर लाओ, इधर है इधर भाई सुनो. हाँ बोलिए. फर्स्ट ऑफ ऑल अगर सर जी एक बार मैंने क्लियर कर बताया, जब तक का काम स्टार्ट होएगा नहीं हमको रिलीफ चाहिए, भीख नहीं चाहिए, अपन माफ नहीं करने पड़ा. पहले क्लियर कर सुनो बात. मैंने 10 बार मैसेज दे रहा हूँ, यही बोला कि जब तक हमारा काम स्टार्ट होएगा नहीं, क्योंकि प्रोजेक्ट हमारे एनसीएलटी में कोर्ट के मैटर में 6 महीने में बनेगा, इस साल में बनेगा, मुझे नहीं मालूम उसके बारे में कोई गारंटी होगा नहीं इसका. फिर बता रहा हूँ एक बात, और हम रिलीफ क्या कर रहे हैं, क्योंकि लफड़े में देख रहे हैं हम लोग जो भी है चालू है ना, हमको रिलीफ चाहिए, भीख नहीं, माफ नहीं चाहिए हमको. हम जिस दिन प्रोजेक्ट चालू हो जाएगा उसके बाद हम रिलीफ करेंगे, और हमारा डिमांड यही रहेगा हमारा, जब तक हम कोई सा ईएमआई रोक देंगे उसका इंटरेस्ट पेनल्टी या पुलिस नोटिस ये सभी हमको नहीं आना चाहिए. हमारा डिमांड यही है. बड़ा इतना अच्छे बोला नहीं है हमने डिमांड किया, हमने कुछ भी, हमको माफी नहीं चाहिए, हम लोग बनने को तैयार है. पुलिस और बैंक वाले घर पे मैं आपको बात कर रहा हूँ, सुनो बात. हमको सामने मतलब ये मत समझो कि लोन माफ होएगा, लोन माफ होएगा नहीं. त्यांचं 98% काम झालं. सर जी अभी आप बोल रहे हो ना, बिल्डर गया, अभी बिल्डर का हाथ में कुछ नहीं है. याचं सर 98% काम झालं बिल्डिंगचं. लिक्विडेशन में आ गया. अब बैठो ना, जोश में बताओ ज्यादा यार, बैठ जाओ आप. यो बिल्डिंगचं काम झालेलं आहे. माझा आवाज येतोय ना माझा? बोला बोला. बघा वकील आले, त्यांनी वेळ दिला. अहो, आम्हाला सर 5 मिनिटं सॉरी. ऐका ना मला वकील साहेब जर जे आलेत ना, ज्या तुमचे प्रश्न आहेत त्यांचं समाधान करण्यासाठी की केस का लढावी, ती कुठे जाईल, ती कशी जाईल, असोसिएशनचे विषय, बिल्डरचे विषय जे तुमचे आहेत, तुम्ही पुन्हा जनरल मीटिंग घ्या, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, नक्की तुम्ही आत्ताचा जो वेळ घेतलाय ना त्यात तुम्ही मोजके प्रश्न विचारले पाहिजे. ईएमआई साठी तुम्ही तुमच्या त्या प्रश्नावरती राहा. कसं आहे, ईएमआय स्टॉप करण्याचा उद्देश काय माहितीये, ईएमआय स्टॉप आपल्याला आता बिल्डिंग मिळेल की नाही हे आपल्याला माहिती नाही. पहिली गोष्ट आपण कंटिन्यू 20 वर्ष 25 वर्ष भरत जाऊ, लास्ट आपल्याला माहिती नाही. पण आताच्या घडीला आपलं काम काय आहे, ईएमआय स्टॉप करून आपलं पुस्तक आपल्याला पास नाही होत तर सिबिल खराब झालं तर त्यासाठी आता झकमाट भरावे लागतात. पण त्याच्यासाठी आपल्याला वेट प्रोग्रेस, त्याचा उद्देश असा आहे, समजा ईएमआय स्टॉप केला तर आपली प्रॉपर्टी आपल्याकडे जाईल. आरसीएलला काय म्हणणं आहे, तुम्ही ईएमआय सोडून द्या, स्टॉप करा, म्हणजे ती प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात गेली आणि त्यांना तेच पाहिजे तो पुरा प्रोजेक्ट त्यांच्या ताब्यात गेला. तुम्ही भरलेले 5-5 6 लाख हे तर त्यांचं प्रॉफिट आहे, ते तुम्हाला काही फायदा नाही त्याचा, काही फायदा नाही. तुमची प्रॉपर्टी गेलेली आहे, बँकेच्या ताब्यात असणार ती प्रॉपर्टी. मग त्यांची उद्देश असा आहे की तुम्ही ईएमआय स्टॉप करा, असेच करा, जेणेकरून ती प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात येईल. त्याच्यासाठी ते एकसारखी केसवर केस करते. आपला उद्देश काय, आमची प्रॉपर्टी आमच्या ताब्यात राहिली पाहिजे आणि आम्हाला ईएमआयचा पण बंधन नाही त्याप्रमाणे जोपर्यंत प्रोजेक्ट सुरू होत नाही. कारण आधारात पैसे नाही आपल्याला टाकायचे, आधारात पैसे नाही टाकायचे आपल्याला समोर प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर पैसे टाकायचे, पैसे द्यायचे पण नाही. पण ते आपल्याला प्रोजेक्ट दिसला पाहिजे, नाही तर 20 वर्ष भरतोय आपण विनाकारण आणि तिकडे काहीच नाही असं होता कामा नये. हा उद्देश आपला आहे. सर जी मुद्दा मालूम पड़ेगा आप लोगों को, सब कुछ शॉपिंग वही है.